आजच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण UGC नेट डिसेंबर 2025चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत. या क्वेश्चन्स पेपर ही जी एक्झाम झाली होती त्याचं रिझल्ट 2026 म्हणजे 2026 मध्ये लागलेलं होतं आणि तो पूर्ण पेपर आजच्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ही जी क्लास आहे ते आपण 3-4 क्लासेसच्या माध्यमातून हा पेपर कव्हर करूया. विथ एक्सप्लेनेशन्स नुसार. काही प्रश्नाचे आपण एक्सप्लेनेशन करणार नाही. काही प्रश्न जे आहेत त्याचं ऑलरेडी एक्सप्लेनेशन्स काही झालेल्या ज्या क्लासेस आहेत, महामॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. सो लेट्स स्टार्ट दिस क्लास. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, साहिर आणि कालखंड यांच्या योग्य जोड्या लावा. काय दिलेलं आहे? साहिर आणि कालखंड यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये साहिर आहे, सूची 2 मध्ये त्याचे कालखंड आहेत. ओके. हे आहे अनंत फंदी. सेकंड मध्ये फर्स्ट आहे इसवी सन 1778 ते 1840. बी आहे परसराम. परसरामचे सेकंड दिलेलं आहे 1758 ते 1813. सी आहे रामजोशी. रामजोशीचे दिलेलं आहे 1754 ते 1844. डी आहे सगन भाऊ, इसवी सन 1744 ते 1819. हा जो मॅचिंगचा क्वेश्चन विचारलेला आहे, एक्झाम होण्याच्या आधी आपण एक महामॅरेथॉन घेतलेली होती. त्या महामॅरेथॉनमध्ये आपण याच्या संदर्भात एक क्वेश्चन घेतलेला होता आणि सेम टू सेम क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारलेला होता. ती क्लास तुम्ही अटेंड केली असेल तर तुम्ही जो क्वेश्चन पेपर जे बसले होते 2025ला एक्झाम देण्यासाठी, त्यांनी हे क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल. ओके. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. अनंत फंदी यांचा जन्म 1744 मध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर परसराम इसवी सन 1754 मध्ये झालेला आहे त्यांचा. रामजोशींचा जन्म इसवी सन 1758 मध्ये आणि त्याच्यानंतर आहे सगन भाऊ 1778 ते 1840 मध्ये. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. यस. ओके. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी सर्व एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन्स तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या एकदा. आणि या क्वेश्चनच्या संदर्भात ऑलरेडी आपल्या क्लासेस झालेले आहेत, मिनी महामॅरेथॉन झालेले आहेत. त्या जर तुम्ही अटेंड केल्या नसतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन अटेंड करा. ओके. अनंतफंदी परसराम आहेत, त्याच्यानंतर रामजोशी आणि प्रभाकर आहेत, सगन भाऊ सुद्धा आहेत आणि इतर जे लावणीकार किंवा साहिर आहेत त्याचे सुद्धा आपण एक्सप्लेनेशन्स त्या मिनी महामॅरेथॉनमध्ये घेतलेलं आहे. सो जरूर तुम्ही त्या क्लासला व्हिजिट करा आणि एकदा सर्व क्वेश्चन्स बघून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, राम काय नि पांडव काय, सीतेसोबत द्रौपदीसोबत पायीच वनवासाला गेले, बुद्धही निघून गेला राजवाड्यातून, बुद्धही निघून गेला राजवाड्यातून, गांधी पायीच गेला दांडीला आणि विनोबा भूदान गोदान करीत पायीच हिंडला.
या काव्यपंक्ती लिहिणारा कवी कोण? ते आहे नारायण सुर्वे, दुसरा आहे प्रफुल्ल सेलेदार, तिसरा आहे नामदेव ढसाळ, चौथा आहे अरुण कोल्हटकर. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, प्रफुल्ल सेलेदार इज करेक्ट आन्सर. या काव्यपंक्ती प्रफुल्ल सेलेदार यांच्या आहेत. आणि ही जी कविता आहे ती कविता आहे पायी चालणार. प्रफुल्ल सेलेदारांचा हा कविता संग्रह आहे. या कविता संग्रहातील ही कविता आहे. आणि या कविता संग्रहामध्ये एकूण 26 कविता आहेत. त्या कवितामध्ये 26 नाही, एकूण 52 कविता आहेत. त्या कवितेमध्ये पायी चालणार, आय होप की पायी चालणार या कविताच्या या कवितेतील या ओळी आहेत प्रफुल्ल सेलेदारांच्या. कधी कधी याच्यावरून एक असा प्रश्न विचारला जातो की सिक्वेन्स नुसार कविता लावा. कविता संग्रहातील ज्या कविता आहेत त्या सिक्वेन्स नुसार लावा असा प्रश्न विचारला गेलेला आहे. मागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. म्हणून या कविता संग्रहातील या सर्व कविता आहेत. तर ह्या सर्व कविता तुम्ही एकदा वाचून घ्या. काही प्रश्न हे कवितामधील डीपली विचारले जातात आणि काही प्रश्न जे आहेत ते कवितेच्या बेसिसवरती विचारले जातात. आता जी कविता विचारली गेलेली आहे त्या कविता आहे पायी चालणार, याच्या मधली ती कविता आहे आणि त्याचं हे पूर्ण कडवं आहे. पायी चालणार मधली ही जी कविता आहे त्याच्यातील यामध्ये जे कडवं आहे त्या कडव्याच्या बेसिसवरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो हे जे पूर्ण विश्लेषण आहे ते तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये विचारलेला आहे, तुही इयत्ता कच्ची तुही इयत्ता या कविता संग्रहात पुढील कविता कोणत्या अनुक्रमाने आलेल्या आहेत त्या ओळखा. तुही इयत्ता कच्ची हा एक कविता संग्रह आहे. हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे आणि त्याच्यातील कविता दिलेल्या आहेत आणि त्यांना अनुक्रम पद्धतीने लावायचे आहेत. मागे मी तुम्हाला प्रश्न आपण सॉल्व केला त्याच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्समध्ये प्रश्न विचारले जातात. तर पहिली दिलेली आहे रमाबाई आंबेडकर, बी आहे तुही इयत्ता कच्ची तुही इयत्ता, सी आहे सैतानाबद्दल, डी आहे माझ्या दफन विधीची गोष्ट, ई आहे माझी मऊभर स्वच्छ पिसे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, फर्स्ट इज करेक्ट आन्सर. तर सर्वात पहिले येईल सैतानाबद्दल, त्याच्यानंतर येईल ई माझे मऊभर स्वच्छ पिसे, डी आहे माझ्या दफन विधीची गोष्ट, बी आहे तुही इयत्ता कच्ची तुही इयत्ता आणि ए आहे रमाबाई आंबेडकर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला कसं माहीत पडलं की हे सिक्वेन्समध्ये हा प्रश्नाची आन्सर आहे. तर त्याच्या संदर्भात आपल्याकडे कविता आहेत. हा सुद्धा एक कविता संग्रह आहे आणि विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुही इयत्ता कच्ची तुही इयत्ता हा नामदेव ढसाळ यांचा कविता संग्रह आहे आणि त्यांच्या या ठिकाणी कविता दिलेल्या आहेत. एकूण 43 त्यांच्या 51 कविता आहेत.
त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी कविता येते ते आहे शैतानाबद्दल. त्याच्यानंतर जी दुसरी कविता विचारलेली आहे, माझा मोहभर स्वच्छ पिसे. त्याच्यानंतर तिसरी आहे माझ्या दफन विधीची गोष्ट. आणि चौथे आहे तुही यत्ता कच्ची तुही यत्ता. आणि शेवटी जी कविता आहे रमाबाई आंबेडकर. बघा प्रश्न कसा प्रकारे विचारला गेलेला आहे या ठिकाणी. सर्व ज्या कविता आहेत त्या सिक्वेन्समध्ये नव्हत्या, तर एकूण 51 कवितांपैकी जे सर्वात पहिली कविता कोणती आहे हा विचारलेला प्रश्न आहे. म्हणून ह्या ज्या सर्व कविता आहेत त्या तुम्ही वारंवार वाचा आणि रिवाइज करा, जेणेकरून याच्यावरती पुढच्या एक्झाममध्ये, येणाऱ्या एक्झाममध्ये जर परीक्षामध्ये प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. ओके. ना क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या कविता प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेल्या आहेत. या ठिकाणी प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेल्या कविता कोणत्या आहेत असं विचारलेलं आहे. हे आहे जगातला सगळ्यात स्वादिष्ट सगळ्यात महागडा पदार्थ बनवण्यासाठी. बी आहे निळू फुले एक निमित्त वरपांगी. सी आहे हेलनचे गुंतवड. आणि डी आहे कवीला पडलेले पुस्तक प्रकाशन विषयक दुःख स्वप्न. ही आहे बाबलच्या आयुष्यातील धांदात सत्य. ओके. ह्याच्यापैकी कोणत्या कविता प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेल्या आहेत हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, ए आणि डी. ए आणि डी इज करेक्ट आन्सर. त्यांनी जगातल्या सगळ्यात स्वादिष्ट सगळ्यात महागडा पदार्थ बनवण्यासाठी ही एक कविता लिहिलेली आहे. त्याच्यानंतर कवीला पडलेले पुस्तक प्रकाशन विषयक दुःस्वप्न. आता या ज्या कविता आहेत त्या प्रफुल्ल शिलेदारांची जी कविता संग्रह आहे पायी चालणार, या कविता संग्रहामधला हा प्रश्न आहे. त्याच्यावरून हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. पुस्तकाचे नाव आहे पायी चालणार. हा एक कविता संग्रह आहे. प्रफुल्ल शिलेदार यांनी हा कविता संग्रह लिहिलेला आहे. या कविता संग्रहामध्ये एकूण 52 कविता संग्रह आहेत. किती आहेत? एकूण 52 कविता आहेत आणि याच्या बेसिसवरती हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून एकदा या सर्व कविता आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या, रिवाइज करा, कारण ह्याच्याच बेसिसवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. आणि हे जे प्रश्न आहेत ते घटक नंबर 10 निवडक साहित्य कृती आहे त्याच्या बेसिसवरती विचारलेले आहेत. म्हणून या सर्व सिक्वेन्समध्ये याच्यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या ठिकाणी बघू शकता की कविता क्रमांक 33 कवीला पडलेले पुस्तक प्रकाशन विषयक दुःख स्वप्न. त्याच्यानंतर कविता क्रमांक 50 जगातला सगळ्यात स्वादिष्ट सगळ्यात, या 2 कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. एवढ्या कविता संग्रहामध्ये एकूण 52 कविता आहेत, त्या सर्व त्यांच्या नावावरती आहेत. ना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, बाबू, गेनू, झाशीची राणी, सुभाष बाबू ही पात्रे कोणत्या नाटकात येतात. हे आहे कोण म्हणतंय टक्का दिला. सेकंड आहे गांधी आंबेडकर. तिसरा आहे शोभायात्रा. चौथा आहे मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 शोभायात्रा हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. शोभायात्रा
हा एक नाटक आहे. या नाटकाचे लेखक आहेत सफाहत खान यांनी या नाटकाची रचना केलेली आहे. या नाटकातील काही व्यक्तिरेखा आहेत. एकूण या नाटकामध्ये 9 पात्रे आहेत. सर्वात पहिले आहे महात्मा गांधी, दुसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा आहे सुभाष बोस, चौथा आहे बाळ गंगाधर टिळक आणि पाचवा आहे झाशीची राणी बाबू गेनू कृष्णा पावलस. आणि छोट्या असा या व्यक्तिरेखा संपूर्ण रंगमंचावर वावरताना आपल्याला दिसतात. आता बरेच वेळा या टॉपिकवरून मॅचिंगचा क्वेश्चन विचारला जातो. एका बाजूने व्यक्ती रेखा दिल्या जातात आणि दुसऱ्या बाजूने साहित्य कृती दिली जाते. म्हणजे सपोज शोभायात्रा दिले जाईल आणि एका बाजूला त्याच्यातली पात्र विचारली जातात. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर एकदा हे सर्व जे व्यक्तिरेखा आहेत ते तुम्ही पाठांतर करून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्याच्यावरती जर प्रश्न विचारला जाईल तर आपल्याला सॉल्व करता येऊ शकेल. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे, दिलेल्या पर्यायातील संत जनाबाई यांनी लिहिलेला अभंग कोणता? संत जनाबाईंनी लिहिलेला अभंग कोणता आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. एक आहे संततेची देव संततेची देव संततेची राव साधनांचे. सेकंड आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तिसरा आहे येई व विठ्ठल येई लवकरी धावे तू सत्वरी मजलागी. चौथा आहे अलंकापुरी पुण्य ठाव तेथे समाधी ज्ञानदेव. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ओके. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे जनाबाईंच्या संदर्भात या ठिकाणी. आणि त्या ओळ्या आहेत संपूर्ण. ज्ञानाचा सागर सखा माझ्या ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, जावे ववाडूनी जन्मोजन्मी दासी जनी. हे बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, पुढीलपैकी एकनाथांनी लिहिलेल्या गवळणी कोणत्या? या ठिकाणी एकनाथांनी ज्या गवळणी लिहिलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत. ए आहे समयासी सादर व्हावे देव ठेविले तेसी राहावे. बी आहे एक एक सखे बाई नवल मी सांगू काई. सी आहे राधेला पाहून भुलले हरी बेल तो दोही तो आपले घरी. डी आहे पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. ई आहे वेधलो व मन तयाची या गुणी. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. एकनाथांच्या नावावरती या रचना आहेत. एके एके सखे बाई नवल मी सांगू काही. सी आहे राधेला पाहून भुलले हरी बेल दोही तो आपले घरी. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. एकनाथांनी जे निर्माण केलेले गवळणी आहेत किंवा गवळणी आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण आहे. भक्तीचिया पोटी राधा समरस झाली, कृष्ण रूप पाहून या देह भाव विसरली. एक एक सखी बाई नवल मी सांगू काही, त्रिलोक्याचा धनी तो हा यसा देसी म्हणतो आई. असा त्यांनी गवळणी
चे वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. ना क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेलं आहे, संत तुकारामाच्या अभंगातील चरणाचा योग्य अनुक्रम लावा. या है भूत दया गायी पशूंचे पालन तहानेल्या जीवन वनमाची. बी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खानी. सी. जोरवणिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. डी. पर उपकारी नेने परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया. ही आहे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल संत तुकारामाच्या या ठिकाणी अभंग रचना दिलेल्या आहेत. तर सर्वात पहिला जे संत तुकारामाचे कडवं येतं ते आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याच्यानंतर सेकंड आहे, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी. थर्ड, परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. भूत दया गायी पशूंचे पालन तहानेल्या जीवन वनमाजी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. म्हणून या प्रश्नाचे या अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. आणि या कडव्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, तर ते एकदा विश्लेषण सुद्धा तुम्ही वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, योग संग्राम हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. हे आहे हुसेन अंबर. सेकंड आहे शेख मोहम्मद. थर्ड आहे चांद बोधला. 4 आहे अलमक खान. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, शेख मोहम्मद यांनी योग संग्राम या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. शेख मोहम्मद त्यांनी निर्माण केलेले साहित्य ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी सर्वात पहिलं योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध, साठी सवस्वर, स्फुट रचना, अभंग, गायका, मदालसा, हिंदी कविता, ज्ञानगंगा आदी कलाकृती त्यांच्या नावावर आढळून येते. योग संग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, काव्यशास्त्रावरील काव्य अलंकार हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. काव्यशास्त्रावरील काव्य अलंकार हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. ई आहे रुद्रट. बी आहे राजशेखर. 3 आहे जगन्नाथ. 4 आहे दंडी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, रुद्रट यांनी काव्य अलंकाराची रचना केलेली आहे. ग्रंथ आणि ग्रंथकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि याच्यावरती बरेचसे प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणून हा मी पूर्ण तुम्हाला चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही हे सर्व चार्ट एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं. म्हणून काय प्रश्न होता की काव्य अलंकार हा भामह आणि रुद्रट या दोघा मिळून हा लिहिलेला आहे. तर कधी कधी भामह दिला जाईल तर कधी कधी रुद्रट हा ऑप्शन दिला जातो. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. दोन्हीपैकी एक जरी असेल तर त्याच्यापैकी
एक ऑप्शन निवडून आपला क्वेश्चन सॉल्व करायचं. बाकी हे जे सर्व ग्रंथ आहेत आणि ग्रंथकार आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे, संस्कृत मीमांसक आणि त्यांनी केलेल्या व्याख्या यांच्या जोड्या जुडवा. काय या ठिकाणी व्याख्या दिलेल्या आहेत आणि एका बाजूने मीमांसक दिलेले आहेत. शब्दार्थी साहित्य काव्यम त्याचं फर्स्ट दिलेलं आहे रुद्रट. बी आहे ननु शब्दार्थ काव्यम, सेकंड आहे दंडी. सी आहे शरीर तावद्दिष्ट व्याविच्छना पदावली, थर्ड आहे जगन्नाथ. डी आहे रमणीय प्रतिपादम पादक शब्द काव्यम, 4 आहे भामह. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. एच आहे शब्दार्थो सहितो काव्यम, याची व्याख्या भामहने केलेली आहे. बी आहे ननु शब्दार्थ काव्यम, याची व्याख्या रुद्रटाने केलेली आहे. शरीर तावद्दिष्ट व्यावच्छिन्न पदावली, याची व्याख्या दंडीने केलेली आहे. आणि डी आहे रमणीय प्रतिपादक शब्द काव्यम, याची रचना जगन्नाथ यांनी केलेली आहे. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व विश्लेषण दिलेलं आहे. भामहाने जी व्याख्या केलेली आहे त्याचा अर्थ आहे शब्द आणि अर्थ याचे सहित तत्व म्हणजे काव्य. ओके. एका बाजूने संस्कृतमध्ये व्याख्या केलेली आहे, एका बाजूने त्याची मिनिंग्स दिलेले आहेत. ओके. तर रुद्रट खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. दंडीने जी व्याख्या केलेली आहे ती इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य होय. आता बघा, कधी कधी आता सपोज आता जेवढे एक्झाम झाले त्या एक्झाममध्ये व्याख्या आणि मीमांसक दिलेले आहेत. व्याख्या संस्कृतमध्ये आहेत, परंतु मे बी आता जर एखादा प्रश्न याच्यावर विचारला जाण्याची शक्यता असली तर मराठीमध्ये व्याख्या दिल्या जातील. म्हणून संस्कृतमधली व्याख्या प्लस मराठीमधली व्याख्या दोन्ही पाठांतर करून ठेवायचे, नीट वाचून ठेवायचं. दोन्हीपैकी जरी प्रश्न विचारला गेला तर आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करता आला पाहिजे. ओके. ममटाची या ठिकाणी व्याख्या दिली आहे, अधोषो शब्दार्शो सगुण अनुकृती, म्हणजे दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य होय. 5 आहे जगन्नाथ, रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्य, म्हणजे रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. कुंतकाची या ठिकाणी व्याख्या दिली आहे, वक्रोक्ती काव्य जीवितम, वक्रोक्ती हे काव्याचे जीवित आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, 12 बलुतेदार या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? ए आहे शंकरराव खरात, बी आहे अण्णाभाऊ साठे, तिसरा आहे ज.बी. पवार, चौथा आहे उर्मिला पवार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 शंकरराव खरात. शंकरराव खरात यांनी 12 बलुतेदार हा कथासंग्रह लिहिलेला आहे आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. शंकरराव खरात यांचे प्रकाशित साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे. या ज्या सर्व कविता आहेत त्या सर्व कविता शंकरराव खरात यांच्या नावावरती आहेत. त्यांची 12 बलुतेदार हा जो कथासंग्रह आहे तो 1959 मध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यांचा आज इथं तर उद्या तिथं 1983 मध्ये ललित लेख संग्रह आहे. आडगावाचे पाणी 1970 मध्ये हा कथासंग्रह आहे. गावाचा टिनोपाल गुरुजी 1971 मध्ये ही कादंबरी आहे. गाव
शिव 1970 मध्ये, झोपडपट्टी 1973 मध्ये कादंबरी आहे. टिटवेचा फेरा 1963 मध्ये कथासंग्रह. तडेपार 1961 मध्ये प्रकाशित झालेला आहे. तर तराड अंतराळ हे आत्मचरित्र आहे. दोंडी 1965 मध्ये कविता संग्रह आहे. फुटपाथ नंबर 1980 हे कादंबरी आहे. मसालेदार गेस्ट हाऊस 1974 ही एक कादंबरी आहे. माझं नाव 1987 कादंबरी आहे. सांगवा 1962 या सर्व शंकरराव खरात यांची ही साहित्यकृती आहे. याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. सिक्वेन्समध्ये असेल, जोड्या लावा असेल, तर या पद्धतीने या प्रश्न विचारले जातात. म्हणून या कॅटेगरीजने या दिशेने आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो हे एक्सप्लेनेशन आहे, ते नीट जरा रिवाइज करा, वारंवार वाचा, अगदी माइंडमध्ये छापलं गेलं पाहिजे हे सर्व. ओके. ना क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, सुबोध जावडेकर यांचा पहिला कथासंग्रह कोणता आहे? हे आहे गुगली. सेकंड आहे नाट्यछटा, आकाश गीते, आणि 4 आहे सावली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, गुगली. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे देणार? प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला त्या लेखकांनी जी साहित्यकृती निर्माण केलेली आहे त्या साहित्यकृतीविषयी जाणीव असण्याची गरजेचं आहे. इव्हन साहित्यच नव्हे तर त्याचा प्रकाशन वर्ष कोणता आहे, किंवा कोणती त्यांची जी कादंबरी असेल किंवा कथासंग्रह असेल, त्या कथा संग्रहाच्या सर्वात नावाजलेली फेमस कादंबरी किंवा साहित्य कोणतं आहे ते की पॉइंट लक्षात ठेवायचे असतात, कारण त्याच्याच बेसिसवरती प्रश्न विचारले जातात. ओके. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. हा गुगली हा विज्ञान कथा संग्रह आहे. कोणाचा आहे? सुबोध जावडेकर यांचे हे सर्व विज्ञान कथा संग्रह आहेत. मॅचिंगचे सुद्धा क्वेश्चन्स याच्या बेसिसवरती विचारले जातात. तर अचब्याच्या गोष्टी, सहलेखक मधुकर धर्मपुरकर. आकांत आहे. त्याच्यानंतर आकाश भाकिते विज्ञान कथा संग्रह आहे. आपले बुद्धिमान सोयरे, कुरुक्षेत्र हा कथा संग्रह आहे. चाहुल उद्यानची हा कथा संग्रह आहे. चिंतामणी हा नव्या युगाचा, आणि पुढल्या हा का विज्ञान कथा संग्रह आहे. आणि मेंदूच्या मनात. ओके. आणि दुसऱ्या ह्या सर्व प्रकारची जी साहित्यकृती आहे ती सुबोध जावडेकरांच्या नावावरती आहे. प्लॅस्टिकची मेजवानी, मेंदूतला माणूस, यंत्रमानव, वामनाचे चौथे पाऊल विज्ञान कथा संग्रह, विज्ञानाच्या नवा वाटा, विज्ञानाची नवी क्षितिजे, संगणकाची सावली विज्ञान कथा संग्रह, हसर विज्ञान, विज्ञानावर ललित अंगाने. या सर्व प्रकारची साहित्यकृती सुबोध जावडेकर यांच्या नावावरती दिसून येते. ओके. आणि त्याच्या संदर्भात हे सर्व विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. गुगली हा पहिल्याच कथासंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर हसर विज्ञान ह्या पुस्तकास राज्य पारितोषिक व राधो कर्वे पुरस्कार आहे.
तिसरं आहे सार्वजनिक वाचनालय नाशिक तर्फे डॉक्टर आ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार. चौथं आहे मेंदूतला माणूस या पुस्तकात सार्वजनिक वाचनालय नाशिक सावन या संस्थेचा पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे प्रागोरा परांजपे पुरस्कार संदर्भ. आकाश भाकिते ह्या विज्ञान कथा संग्रहाला राज्य पारितोषिक. त्याच्यानंतर कुरुक्षेत्र ह्या कथा संग्रहाला केशवराव कोठावडे पुरस्कार. पुढल्या हाका कथा संग्रह यशवंतराव दाते वर्धा संस्थेचा शिक्षण महर्षी देशमुख पुरस्कार. चाहुल उद्याच्या कथा संग्रहाला मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेच्या राज्यस्तरीय श्री स्थानक साहित्य पुरस्कार. महाराष्ट्र फाउंडेशन्स अमेरिका यांच्या साहित्य पुरस्कार विज्ञान कथा आणि वाङ्मय प्रकारासाठी. काही कथा संग्रह किंवा साहित्य विचारले जातात आणि मॅचिंगचा क्वेश्चन असतो. विचारलं जातं की या कादंबरीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे किंवा ह्याचे लेखक कोण आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सो दॅट्स वाय की इथे पुरस्कार आणि साहित्य दिलेलं आहे. ते एकदा हा सुद्धा चार्ट आहे तो एकदा नीट वाचून घ्या. ना क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे विभक्ती प्रत्ययाच्या क्रमवारीनुसार दिलेल्या विभक्ती प्रत्ययांचा क्रम लावा. विभक्ती प्रत्यय आहेत आणि त्यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. तर प्रथमा, द्वितीय, तृतीय, पंचमी, अष्टमी अशा प्रकारचे विचारले जातात. याची जी क्लास आहे ती आपण ऑलरेडी घेतलेली आहे. आय होप तुम्ही ती अटेंड केली असेल. तर या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर येईल. महामॅरेथॉनच्या माध्यमातून आपल्या क्लासेस झालेले आहेत. ए आहे त इ आ, बी आहे उन्हून, सी आहे नो, डी आहे चाची चे आणि ई आहे ने सी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले येईल ई ने सी, त्याच्यानंतर येईल बी उन्हून आणि डी असेल चाचीचे आणि ए असेल त इ आ आणि शेवटी असेल सी नो. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. या ठिकाणी विभक्ती आहेत आणि या ठिकाणी प्रत्यय आहेत आणि या ठिकाणी कारकार्थ आहेत. ओके, तर द्वितीय या ठिकाणी सला तेना, प्रथमामध्ये प्रत्यय नाहीत, द्वितीयामध्ये सला तेना, तृतीयामध्ये ने ए सीनी आणि चतुर्थीमध्ये सला तेना, पंचमीमध्ये उन्हून, षष्ठीमध्ये चाचीचे चाची. ओके, आणि सप्तमीमध्ये तई आ आणि संबोधनमध्ये नो. ओके, या चार्टच्या बेसिसवरती तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर समजेल. ओके, सो क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे मराठीतील विज्ञान कथा लेखक व त्यांच्या साहित्य कृती यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये लेखक आहेत, सूची 2 मध्ये साहित्य कृती आहे. ए आहे सुबोध जावडेकर, सेकंड आहे मार्जिनल्स. बी आहे सुबदा गोंगटे, सेकंड आहे गुगली. सी आहे मुकुंद जोगडेकर, तिसरा आहे उत्क्रांतीच्या सीडीवर. डी आहे यशवंत देशपांडे, चौथा आहे कॉल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सुबोध जावडेकरांचे गुगली, सुबदा गोंगटेंचे मार्जिनल्स, मुकुंद जोगडेकरचे कॉल, डी चे यशवंत देशपांडे उत्क्रांतीच्या सीडीवर.
या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. सुबोध जावडेकरांनी वामनाचे चौथे पाऊल, संगणकाची सावली, गुगली, आकाश भाकिते इत्यादी साहित्यकृती निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर सुभदा गोंगटे, अस्मानी वसुदेवे, नीलाकृष्ण मार्जिनल्स, यशवंत देशपांडे, ईश्वरांचा जन्म, उत्क्रांतीच्या सीडीवर. त्याच्यानंतर डॉक्टर बाळ फोडके, युरेका, अमानुष, चिरंजीवी, गुड बाय अर्थ, गोलमाल, अखेरचा प्रयोग, खिडक्यांना डोळे असतात. या सर्व साहित्यकृती त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. तर व्हिडिओ पॉज करून हे सर्व तुम्ही वाचा. लक्ष्मण लोढे, थँक्यू मी पॅरेट, 22 जुलै 1997, दुसरा आईन्स्टाईन, रिमोट कंट्रोल आभास, निरंजन घाटे यांच्या या ठिकाणी सर्व दिलेले आहेत. ते तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके. ना क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे, योग्य समास प्रकारानुसार त्यांच्या उदाहरणाच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये समास आहे, सूची 2 मध्ये उदाहरण आहे. याच्या संदर्भात आपण विश्लेषण ऑलरेडी केलेलं आहे मिनी महामॅरेथॉनच्या नुसार माध्यमातून. तर व्याकरणची जी महामॅरेथॉन झालेली आहे त्याच्यामध्ये या सर्व समासाच्या संदर्भात आपण विश्लेषण केलेलं आहे. ती क्लास जर तुम्ही अटेंड केली नसेल तर त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि ती क्लास अटेंड करा. ई आहे तत्पुरुष, त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे पदोपदी प्रत्यक्षण. बी आहे द्वंद्व, सहकुटुंब सादर. सी आहे बहुव्रीही, पायरव पटसूड. डी आहे अवयवी भाव, घरदार 21. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ओके. ए चे येईल तत्पुरुष पायरव पटसूड, हे त्याचं उदाहरण आहे. द्वंद्वचे येईल घरदार 21 चौथं. सी आहे बहुव्रीही, त्याचे येईल सेकंड सहकुटुंब सादर. डी आहे अवयवी भाव पदोपदी प्रत्यक्षण. ओके. ना क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, वऱ्हाडी जीवनाचे अस्सल चित्रण करणारा उद्धव शेळके यांचा कथासंग्रह कोणता? उद्धव शेळके यांचा कथासंग्रह कोणता? वऱ्हाडी जीवनाचे चित्रण करणारा. ई आहे लेकर, बी आहे वानगी, 3 आहे धग आणि 4 आहे वाट. या सर्व साहित्य कृतींची निर्मिती उद्धव शेळके यांनी केलेली आहे. परंतु वऱ्हाडी जीवनाचे अस्सल चित्रण करणारी जी कादंबरी आहे, कथासंग्रह आहे, तो आहे वानगी. त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ओके. त्यांनी एकूण 9 कथासंग्रह प्रसिद्ध केलेले आहेत. सीडान अधिक 8 कथा, वानगी, संसर्ग, गरिबीचा घरची लेक, घुसड, निंबांची सावली, बाबला, विद्या, अमरखा कुलकर्णी. याशिवाय आणखी एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला, तो म्हणजे उमरलेली कळी. ओके. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे, स्मृतिचित्रे या ग्रंथाचे साहित्य वैशिष्ट्य कोणती? स्मृतिचित्र हे आत्मचरित्र आहे आणि हे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य कोणते आहेत ते विचारलेलं आहे. एक आहे उपहास, विनोद आणि टीका. सेकंड आहे शास्त्रीय विचारांचे विवेचन. थर्ड आहे करुणा, प्रामाणिकता आणि साधेपणा. आणि 4 आहे अलंकार प्रधान भाषा शैली. या वैशिष्ट्यांपैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे ज्याच्या बेसिसवरती हे आत्मचरित्र आहे, त्याचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. करुणा आणि प्रामाणिकता आणि साधेपणा
हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. ओके ना. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, ख्रिस्ती साहित्यिकांचा काळानुसार योग्य क्रम लावा. यह है बाबा पदमजी, बी है फादर स्टीफन, सी है नावा टिळक आणि डी है सिसिलिया कार्लो. यह है पंडिता रमाबाई. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले येईल बी फादर स्टीफन, त्याच्यानंतर येईल ए बाबा पदमजी, त्याच्यानंतर येईल ई पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर येईल सी नावा टिळक आणि शेवटी येईल सिसिलिया कार्लो. याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, ते एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. 1857 साली मराठी साहित्यात पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे. वनवासी फुल रीना वा टिळक यांनी लिहिलेले आहे. स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेले आहे. आणि बाकीचे हे सर्व साहित्यकार आहेत. पंडित रमाबाई, साहुदाजी उजगरे. त्याच्यानंतर 1874 मध्ये मुलींसाठी सचिंद्र बालबोध सेवा सुरू करण्यात आली. ओके नारायण वामन टिळक यासारखे संपादक त्याला लाभले. 125 वर्षापूर्वी ज्ञानोदय या मासिकाची साहित्यिक धार मराठी साहित्य क्षेत्रात उदयास आली. ओके ना. क्वेश्चन नंबर 20. मोरोपंतांच्या आर्येतील रचनेचा क्रम लावा. आहे तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. बी आहे आताची बरा सुचला धर्म गुहा सर्व वा परा सुचला. पूर्वी धर्म न रुचला त्याजीला निपटून तो जसा कुचला. मागेची तुम्ही भजला धर्माला तरी तुम्हास वाचविला. यह आता मरा न वाचे दीप्त गृहे जो नचतोय साचविता. मौर्य पंतांच्या आर्येती रचनेचा क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिला येईल ए तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. सी आहे पूर्वी धर्म न रुचला त्याजीला निपटून तो जसा कुचला. बी आहे आताची बरा सुचला धर्म गुहा सर्व वा परा सुचला. डी आहे मागेची तुम्ही भजला धर्माला तरी तुम्हास वाचविला. यह है आता मरा न वाचे दीप्त गृही जो नतोय साचविता. ओके नाउ क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेला आहे, लीळा चरित्रे एकांकातील पटीसाड पत्तन या लीळेतील पट्यमाळा पडण्याची घटना कोणत्या ठिकाणी घडलेली आहे. ए आहे रामटेक, बी आहे खिदखिद पर्वत आणि तिसरं आहे भरवस आणि चौथा आहे नांदेड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 नांदेड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके ना. क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे, खालील दोन विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीत म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. यादव काळ आणि आपला काळ याच्या परस्पर संबंधाच्या संदर्भात ज्ञानेश्वरीकडे पाहणे हे वाङ्मय इतिहासाचे महत्त्वाचे काम आहे. कारण आहे
यादवकाळ आणि ज्ञानेश्वरी यांच्या परस्पर संबंध शोधणे हे वाङ्मय इतिहासकारांचे महत्त्वाचे काम नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ओके, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वाङ्मयाचे स्वरूप म्हणून ओळखले जात नाही? ए आहे प्रतिभासिकता, बी आहे व्यक्तिनिष्ठता, थर्ड आहे कार्यकारण भावयुक्तता आणि चौथा आहे व्याज वास्तवता. आणि क्वेश्चन नंबर 23चं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 कार्यकारण भावयुक्तता. असा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न नेटमध्ये विचारले जातात. जरसं त्याच्या संदर्भात हलकसं जर आपण वाचलं असेल तर आपण या प्रकारचे क्वेश्चन सहज सॉल्व करू शकतो. ओके, आणि अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा पॅनिक व्हायचं नाही, जरा धीर धरायचा आणि विचार करून या प्रश्नाचे उत्तर निवडायचं. ओके, ना क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 एक कॉज अँड इफेक्ट आहे. तर हे आहे, प्राचीन काळात भाषेचा पारंपरिक अभ्यास हा मोठ्या प्रमाणावर साधनात्मक होता. कारण आहे तत्वज्ञान, तर्कशास्त्र, साहित्याभ्यास, धर्मशास्त्र इत्यादी क्षेत्रामध्ये उपस्थित झालेल्या समस्या सोडवताना अभ्यास भाषिक प्रश्नाशी येऊन टेपत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके, ना क्वेश्चन नंबर 25 हा शेवटचा क्वेश्चन आहे. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करूया. 2-3 क्लासेस नंतर आपला हा जो क्वेश्चन पेपर आहे तो कव्हर होईल. ओके, सो क्वेश्चन नंबर 25 मध्ये विचारलेला आहे, भाषेच्या उच्चारणाच्या तुलनेत भाषेच्या लेखनाची वैशिष्ट्ये कोणती? ए आहे नैसर्गिक आणि शाश्वत, बी आहे शाश्वत आणि प्राथमिक, तिसरा आहे प्राथमिक आणि चिरकाल, 4 आहे दुय्यम आणि कृत्रिम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 दुय्यम आणि कृत्रिम. आय होप ही क्लास तुम्हाला आवडली असेल आणि हा क्वेश्चन जो पेपर आहे तो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की आता तुम्ही जो एक्झाम देणार आहे त्या एक्झाममध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. कारण रिसेंटली पेपर जो झालेला आहे 2025चा डिसेंबरमध्ये, त्याच्यामध्ये प्रश्न बघा कसे विचारले गेलेले आहेत. मग येणाऱ्या जूनमध्ये जूनमध्ये जो पेपर होईल त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातील ह्याची आपल्याला ऑलरेडी माहिती आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे. तर इट इज हेल्प फॉर यू एव्हरीवन. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस क्लास.